नगर परिषद इंतखाबात में बीजेपी ने 74 सीटें जीतकर नांदेड़ जिले में सबसे ज़्यादा सीटें जीतने वाली पार्टी बन गई है। नगर परिषद इंतखाबात में सबसे ज़्यादा नशिस्तें हासिल होने की खुशी में शहर के प्रभाग नंबर 8 से उम्मीदवार प्रशांत गड्डम जी की जानिब से इनके दफ्तर में शानदार जश्न का एहतमाम किया गया। इस खुशी के मौके पर नौजवान कारकुनान ने जोश व खरोश के साथ शिरकत की। ढोल ताशों की गूंज, फलक शिगाफ नारों और ज़बरदस्त जोश के साथ बीजेपी की कामयाबी का जश्न मनाया गया। कारकुनान ने पार्टी की तंजीमी ताकत, बाहमी इत्तेहाद और अवाम के एतमाद पर इत्मीनान का इजहार किया। जश्न के दौरान तमाम कारकुनान ने इस अज़्म का इजहार किया कि वह आइंदा भी पार्टी की मजबूती, अवामी खिदमत और तंजीमी कामों के लिए पूरी मेहनत और ईमानदारी के साथ काम करते रहेंगे। इस मौके पर माहौल मुकम्मल तौर पर जश्न और वलवले से भरपूर नजर आया। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। नमस्कार, मी प्रशांत ओमप्रकाश गड्डम, प्रभाग क्रमांक 8 मधनं इच्छुक उमेदवार आहे। माझी प्रथमदर्शी भूमिका अशी आहे की हा विजय जो आहे भाजप पक्षाचा विजय आहे आणि याच्यात सर्वात प्रथम भूमिका जी आहे जे मतदार बंधूंनी जे प्रेम दाखवलं भाजपवर व साहेबाच्या विश्वासावर, त्याचा सार्थक झालेला आहे। आज प्रमुख भूमिकामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब व भोकर मतदारसंघातले आमदार श्रीजयाचाई चव्हाण यांचा श्रेयाचा वाटा आहे व अमरभाऊ राजूरकर यांचा पण खूप मार्गदर्शन लाभलेलं आहे। याच्यात नेमकं कारण म्हणलं तर जो विकास नांदेड जिल्ह्यात खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांनी केलेला आहे व श्रीजयाताई चव्हाण यांनी वेळोवेळी जो मार्गदर्शन केलेलं आहे, त्या विश्वासावर जनतेनं चव्हाण कुटुंबावर व भाजपवर विश्वास दाखवलेला आहे। विजयात विरोधकांनी फक्त चव्हाण साहेबांचं नाव घेऊन राजकारण केलं, याच्यामुळे विरोधक आज खूप मागे पडलेले आहेत हे दिसून येत आहे। या जनतेच्या विश्वासातून आज जो विजय मिळाला भाजप पक्षाला, त्याच्याबद्दल आम्ही जल्लोष साजरा केला व सगळ्यांना मिठाई खाऊ घालून आनंद उत्सव साजरा केला आम्ही आमच्या पक्षाचा।